हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आपण ना टिफिनला कोथिंबीर वडी पण देणार आहोत. तर कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक कट करून घेतली आहे. त्यामध्ये आपण लाल तिखट घातलं आहे, ओवा घातला आहे, जिरे घातले आहे, हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं. आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे, चिंचेचा कोळ टाकला तरी चालणार आहे. त्यामध्ये मावेल तेवढं आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला उंडा तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या पेपरवर आता थापून घेणार आहे, कारण आपण वडी एअर फ्रायरमध्ये करणार आहोत. आपण तिला थोडीशी वाफून घेणार आहोत 1 5 ते 7 मिनटं. एअर फ्रायरमध्ये खूप पटकन वाफवलं जातं. मायक्रोवेव्हमध्ये पण 7-8 मिनटात होतं, तसंच एअर फ्रायरमध्येही पटकन होऊन जातं आणि खूप छान होतात. खूप जास्त झंझट राहत नाही. पाणी ठेवा, त्यानंतर त्याला उकळून घ्या. ते फार किचकट होऊन जातं, तसं काही आपल्याला करायला लागत नाही. आणि इकडे मी आता 1 5 ते 6 मिनटं लावणार आहे 180 डिग्रीवर. पटकन होऊन जातं. त्या ठिकाणी ऑप्शन असतात, त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायला लागतं आणि मग नंतर 1 5 ते 6 मिनटात आपली वडी आता रेडी झालेली आहे. बाहेर काढून बघितली आहे तर झालेली आहे. आता आपण त्याच्या वड्या कापून घेणार आहोत. खूप पटकन होतं. अगदी टिफिनच्या आयत्या वेळेला मी ठरवलं की आता आपण वडी करूया म्हटलं आणि झटपट अशी ही एअर फ्रायमध्ये वडी तयार झाली आपली. तर या ठिकाणी आता कट करून घेते. नेहमीच्याच वड्यांसारखे तुम्ही असे गोल मुटकुळे करून पण ठेवू शकतात, त्याच्या पण छान येतात. त्या पण एअर फ्रायमध्ये पटकन होऊन जातात. आता या ठिकाणी तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकतात आणि डीप फ्राय पण. तर या ठिकाणी मी आता तळून घेते. खूप छान अशा ब्राऊन कलरवर तळून घेतल्या आणि मस्त झटकीपट होऊन गेल्या आहेत आपल्या आळूवड्या. तर खूप छान खमंग आणि खुसखुशीत झाल्या त्या. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रंग पण आणि तीळ पण मस्त असं वरती तोंडात येतं, ते खूप छान लागतं. नंतर आता इकडे मी आता बाकीचा स्वयंपाकही माझा झाला होता, भाजी आणि चपाती. त्यासोबत आता आपण टिफिन भरून घेऊया. चपाती दिल्या आहे, त्यानंतर इकडे मूग डाळीची भाजी केली होती हिरवी मिरची लावून, खूप छान लागते ती पण. जास्त काही त्याच्यात रस्सा करायचा नसतो आपल्याला, थोडासाच रस्सा करायचा म्हणजे खूप छान लागतो. आता वडी पण इकडे टिफिनमध्ये भरून दिली आणि आजचा आपला हा टिफिन पण रेडी झालेला आहे. कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला शेअर करा, कमेंट्स करा. आता इकडे दुपारी ना इकडे काम चालू होतं जरा, म्हणजे जे गॅसचं मीटर आहे ते लावण्यात येत होतं, कारण गॅसची फिटिंग आता आलेली होती आणि ते जोडण्यासाठी ते मीटर जोडणारे आलेले होते. माझं दुपारचं सगळं काम आवरून झालेलं होतं आणि सगळं क्लीन झालं होतं. त्यानंतर ही लोकं आली आणि खूप सारा असा राडा त्यांनी केलेला होता इकडे. नंतर त्या लोकांचं काम झाल्यानंतर मग ते गेले आणि पुन्हा मी ते आवरलं सगळं. तरी 2 ते 3 तासानंतर ते सगळा राडा मला आवरायला लागला. तर म्हटलं चला आता एकदाचं ते गॅसची फिटिंग झाली, म्हटलं आता गेलं झालं आहे आता काम त्यांचं. त्यानंतर सगळं क्लीन केलं संध्याकाळी आणि म्हटलं आता तिकडे जे माझं कोपऱ्यात सामान ठेवलेलं असतं ना, म्हणजे तेलाचे डबे वगैरे आणि मिक्सर वगैरे, ते सगळं म्हटलं आता लावून घेऊया. सगळं क्लीन झाल्यानंतर त्या ठिकाणी मी पेपर वगैरे टाकून घेतला आणि म्हटलं आता ठेवून देऊया, म्हटलं सगळं लावून देऊया. पण इकडे काय झालं, ते रॅक मी जे बाजूला ठेवलं होतं त्याच्यामध्ये सगळा सामान होता. त्यात एक काचेची बरणी पण होती, त्यामध्ये मसाला होता आणि ती पडली खाली. तर मुलं एवढे चिडवत होते की आमच्याकडून असं झालं असतं तर काय झालं असतं, मम्मा किती बोलली असतीच. तर या ठिकाणी म्हटलं आता ते साफ करून घेऊया. पण मुलं म्हणे नाही नाही तुझ्या शूटमध्ये झालं आहे ना, आता आम्ही ते दाखवणार. आणि मला इकडे वाटलं की काय पडलं आहे हे, तर काहीतरी ते आलं होतं ते, म्हणजे त्यालाच लागून काहीतरी. तर ते बघत होते मी आणि मसाल्याची ती काचेची बरणी असल्यामुळे सगळं मसालाही वाया गेला आणि ते सगळं साफ केलं मी, कारण काच वगैरे इकडे तिकडे नको म्हटलं राहून जायला. त्यानंतर पुन्हा कामाला लागली. जे काही राहिलं होतं बाकीचं सामान ते पण लावून दिलं, मिक्सर वगैरे क्लीन करून घेतलं ते पण लावून दिलं एका बाजूला. तर मुलांचं असं चाललेलं असतं की आम्ही पडली असती बरणी तर मम्मा तू काय केलं असतंस. तर म्हटलं आता चुकून झालं आहे तर काय करणार आहे आपण. तर या ठिकाणी आता सगळं आवरून घेतलं मी आणि आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालली होती माझी. पण त्याआधी म्हटलं चला थोडंसं आपण आता बाहेर जाऊन येऊया म्हटलं. आणि पाऊस पण चालू होता बाहेर, थोडासा बारीक असा, तर खूप जास्त जोरात नाही, झिमझिमत चाललेला होता. तर म्हटलं चला आता थोडंसं बाहेर जाऊया आणि दूध घेऊन या म्हटलं. तर मी आज बाहेर जाण्यासाठी काही गाडी वगैरे काढली नाही, मी पायीच गेले. जवळच आहे तेवढंच चालणं पण होतं, म्हटलं प्रत्येक वेळी गाडी कशाला पाहिजे आपल्याला, तर थोडंसं चालतच गेले मी. आणि त्यानंतर दूध घेऊन आले येताना. तर या ठिकाणी फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ जर का आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. असेच व्हिडिओ बघत राहा आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.